माझं मंगळसूत्र तुटलं या आणि ह्यातलं निम्मार्ध मनी बेसन मध्ये वाहत गेलं. मग हे काय मला म्हणलं, नको टेन्शन घेऊस, मा पगार झाला ना मी तुला थोडंफार पैसे देईल, जे बी तुझं मनी हरवलेलं आहेत ना ते तू कर. मी यांच्या पगाराची आतुरतेने वाट बघत होते. जसा ह्यांचा पगार झाला तसं ह्यांनी सगळं पैसे माझ्या हातात आणून दिलं आणि मला म्हणलं, हे बघ, बँकवाल्यांचा हप्ता दे, बचत गटाचा हप्ता दे, बिशी दे, रूम भाडं दे, 4-5 हजाराचं रेशन भर आणि जे बी काय ह्याच्यातनी शिल्लक पैसे राहतील ना त्याचं तुला मनी कर. आनंद पोटात माझ्या मायना. मी आनंदाच्या भरामध्ये पटापटा सगळ्यांचं पैसे देऊन टाकलं आणि जे बी मला शिल्लक पैसे राहिलं ना त्या पैशामध्ये बेल्टेचं सुद्धा गळ्यातलं आलं नसतं. किती राहिलं होतं शिल्लक, तो 70 रुपये. आणि मी जी यांना बोलायला गेले तर हा माणूस शब्द मला तोंडातनी काढून द्यायला. मला म्हणतात, तुझ्या हातामध्ये सगळा पगार मी आणून दिला होता, मला काय जास्त बोलायचं नाही. हाय का आता बहीण म्हणावा माणूस. आता मी काय करते, जे बी एवढं मनी आहेत ना हे पटवून गळ्यात घालते आणि ह्यांच्या हातून माग लागते.